उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा अवघ्या 6 दिवसांमध्ये सूप वाजलं। या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर विशेष चर्चा झाली नाही। अधिवेशन संपताना अखेरच्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही विदर्भाच्या मुद्द्यांना काही अंशी हात लावण्याचा प्रयत्न केला खरा। असं असलं तरी विदर्भासाठी दरवर्षी होणारी वेगळी चर्चा या अधिवेशनात मात्र झाली नाही। त्यामुळे काहींना हा नागपूर कराराचं पूर्णपणे हे उल्लंघन वाटतंय। काहींना यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्यामुळे पुढे नक्कीच विदर्भाच्या पदरी काहीतरी पडेल अशी आशा आहे। तर आठवड्याभरापेक्षाही कमी चाललेल्या अधिवेशनात कोट्यवधींचा खर्च झाला, पण विदर्भाच्या प्रश्नांना म्हणावा तितका न्याय हा मिळालेला नाही। किती प्रमाणात मनुष्यबळ तिकडे पोहोचलेलं होतं हे सगळं आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघताय। विदर्भाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात जाणून घेऊया। जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले 110 प्रकल्प आपण हातामध्ये घेतले। जवळजवळ केंद्राचे आणि आपले मिळून 15-25 हजार कोटी रुपये आपण त्याला लावतो, ज्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे आणि उरलेलं केंद्रानेच दिलेलं सॉफ्ट लोन आहे। आणि यातनं जवळपास आता 59 प्रकल्प हे विदर्भातले 69 प्रकल्प आपण पूर्णत्वास आणलेले आहेत। उर्वरित प्रकल्पही अंतिम टप्प्यामध्ये आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन या ठिकाणी उपलब्ध होत आहे। हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वापर करायला पाहिजे होता। मात्र विदर्भाच्या प्रश्नांना विरोधकांनी किती महत्त्व दिलंय ते त्यांच्या या अंतिम आठवड्यातून दिसून आलेलं आहे। विदर्भ विकासापेक्षा जास्तीचं राजकारण करण्यामध्ये जास्ती धन्यता मानणारे काही लोक आहेत। सभापती महोदय, जून 2024 अखेरीस 14,40,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।